माढा लोकसभेच्या राजकारणातील तिढा सुटलेला आहे। शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्यातील नेते अनिकेत देशमुख यांचं बंड अखेर थंडावलेलं आहे। देशमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी रात्री पुण्यात भेट घेतली। या भेटीनंतर त्यांनी पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं। दरम्यान माळशिरसमधील अजितदादा गटाचे नेते उत्तम जानकर यांचा आज शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश होत आहे। माढ्याचा उमेदवार ठरवताना राष्ट्रवादीने आपल्याला विश्वासात घेतलं नाही असा आरोप करून अनिकेत देशमुखांनी बंडाचे संकेत दिले होते। धैर्यशील मोहिते पाटील दीपक पवार यांनी गुरुवारी रात्री पुण्यात देशमुखांची शरद पवार यांच्याशी भेट घालून दिली। या भेटीनंतर देशमुख म्हणाले, आमच्या मतदारसंघातील काही विषयांवरती चर्चा झालेली नव्हती। आमच्या संस्था भविष्यातील राजकारण यावर चर्चा झालेली नव्हती। पवारांच्या भेटीत या सर्व प्रश्नांना उत्तरं मिळालेली आहेत, त्यामुळे आम्ही मोहिते पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर उत्तम जानकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप नेत्यांचे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते। भाजप नेत्यांच्या माहितीनुसार भाजप नेते नितीन गडकरी आणि जानकर यांच्यात चर्चाही झाली। जानकर राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश करण्यावर ठाम होते। पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जानकरांचा शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघातील घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।